आज लेमिस थेरममध्ये आपण ह्या टाईपचा प्रॉब्लेम बघणार आहोत. तर प्रॉब्लेम पहिल्यांदा वाचून घेऊया. ॲन इलेक्ट्रिक बल्ब ऑफ वेट 400 न्यूटन. तर इथं इलेक्ट्रिक बल्ब आहे की ज्याचं वजन जे आहे ते 400 न्यूटन आहे. हँग्स वर्टिकली फ्रॉम सिलिंग. तर हा काय केला आहे, सिलिंगला लावलेला आहे. इट्स वायर इज बिंग पुल्ड बाय हॉरिझॉन्टल फोर्स P. आता ह्या बल्बचं जी वायर आहे, ही जी वायर आहे त्या वायरला काय केलं आपण, ओढलं. किती फोर्सनं? P एवढ्या फोर्सनं ओढलेलं आहे. सच दॅट इट्स वायर मेक ॲन अँगल ऑफ 10 डिग्री विथ वर्टिकल. त्यामुळं काय होईल की जो अँगल आहे वर्टिकल बरोबर, तो अँगल किती तयार होईल? 10 डिग्री. फाइंड फोर्स P अँड टेन्शन इन द वायर. तर आपल्याला P फोर्स आणि हा जे टेन्शन आहे वायरमधलं ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग आता हा प्रॉब्लेम रीड केल्यानंतर आपल्याला ही डायग्राम ड्रॉ करायची आणि ह्या डायग्राममध्ये काही चेंजेस करायचे ज्याच्यामुळे आपल्याला फ्री बॉडी डायग्राम काढता येईल. तर तुम्हाला खाली फ्री बॉडी डायग्राम दिलेली आहे. आता ती कशी आली ते बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, तर एक वर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करणार आहोत. त्याच्यामुळे प्रत्येक अँगल हे काय होतील, 90 आणि 180मध्ये आपल्याला मिळतील की जे आपल्याला माहिती आहेत. आता त्याचबरोबर आपल्याला इथं 10 डिग्री अँगल माहिती आहे, ऑलरेडी त्यांनी दिलेला आहे. आता एवढाच आपल्याकडं डाटा आहे. आता P जो फोर्स आहे आणि हा W ह्याच्यामधला अँगल जो आहे तो 90 डिग्री आहे. का तर दोघं इथं काय दिसतात आपल्याला, परपेंडिक्युलर दिसतात, काटकोनात दिसत आहेत. मग आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, P आणि टेन्शनमधला अँगल. तर तो आपण मिळवू शकतो आहे कशा प्रकारे, हा अँगल आहे तो 90 आणि पुढचा अँगल 10. तेव्हा कंप्लीट अँगल जो तयार होणार आहे तो असेल 90 + 10 डिग्री म्हणजे 100 डिग्री. याला आपण अल्फा बोललो आहे. दुसरं गॅमा जो आहे तो डायरेक्ट आपल्याला मिळाला 90 डिग्री. तुम्ही तुमच्या यानं अल्फा बीटा गॅमा कशी नावं देऊ शकता. आता दुसरं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे टेन्शन आणि W ह्याच्यामधला अँगल. मग आता हा अँगल फाइंड आउट करण्यासाठी आपण एक हे बघूया, ही वर्टिकल लाईन आहे, याचा अर्थ हा अँगल जो आहे तो 180 डिग्री. ह्या 180मधून मी जर ही लाईन घालवली, म्हणजे हा जर अँगल 10 डिग्री घालवला तर आपल्याला काय मिळेल, तर ह्या दोन लाईनीमधला अँगल मिळेल. तर तो इथं दिला आहे, बीटा इज इक्वल टू 180 - 10 दॅट इज 170 डिग्री. तुम्ही ह्याच्याऐवजी असंही करू शकता की हे 90 आहे, ह्याच्यातनं 10 गेलं, हे राहिलं 80 आणि 80 + 90 म्हणजे 170. तुम्ही ह्याही मेथडनं अँगल फाइंड आउट करू शकता. आता ह्याचा वापर करून आपल्याला लेमिज इक्वेशन तयार करायचं आहे. आता लेमिज इक्वेशन तयार करण्यासाठी काय करायचं आहे, W, हा जो W आहे अपॉन Wच्या अपोजिट अँगल कोणता आहे, तर अल्फा, साइन अल्फा. P कुठे, हा P अपॉन साइन बीटा. बीटा याचा अर्थ Pच्या अपोजिट अँगल कोणता आहे, तर साइन बीटा. T टेन्शन डिवायडेड बाय साइन गॅमा. जो आपण फोर्स घेणार आहोत त्याचा अपोजिट अँगल घ्यायचा. हा जर फोर्स घेतला तर हा अपोजिट अँगल, हा फोर्स घेतला तर हा अपोजिट अँगल. ह्या प्रकारे तुम्हाला लेमिज इक्वेशन बनवायचं आहे. तर जे सेपरेट व्हिडिओ आहे की लेमिज इक्वेशन कसे बनवायचे आहेत, त्याचबरोबर फ्री बॉडी डायग्राम कशी बनवायची आहे, तर याच्यावर सेपरेट व्हिडिओ आहे थेअरीमध्ये, तुम्ही एकदा प्लेलिस्ट बघून घ्या. आता आपण इथे अल्फा बीटा गॅमा ह्याच्या व्हॅल्यू आहेत आणि Wच्या व्हॅल्यू आहेत त्या ह्या इक्वेशनमध्ये टाकणार आहोत. तर आपल्याला हे इक्वेशन ह्या प्रकारे मिळेल, 400 अपॉन साइन 100 P अपॉन 170 T अपॉन साइन 90. तर P फाइंड आउट करण्यासाठी, म्हणजे हा जो P आहे तो P फाइंड आउट करण्यासाठी आपण पहिले दोन इक्वेशन घेणार आहोत. पहिले दोन इक्वेशन इथे घेतले, 400 अपॉन साइन 100 इज इक्वल टू P अपॉन साइन 170. आता ह्या इक्वेशनमध्ये साइन 170 लेफ्ट साईडला घ्या. लेफ्ट साईडला घेतल्यावर काय होईल, हे डिवायडेड बाय ते काय होणार, वरती मल्टिप्लाय होईल, साइन 170. 400 अपॉन साइन 100
इंटू साईन 170 केलं आपल्याला ॲन्सर मिळेल 70.53 न्यूटन. तर आपण इथं पी फाइंड आउट केलेला आहे. आता पी फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे टी. यासाठी पहिलं आणि तिसरं इक्वेशन इथं घ्यायचं आहे. इथं पहिलं आणि तिसरं इक्वेशन घेतलं 400 अपॉन साईन 100 इज इक्वल टू टी अपॉन साईन 90. इथं टी आपल्याला माहीत नाही, तर यासाठी साईन 90 ह्या साईडला घ्या, डाव्या साईडला घेतल्यावर काय होईल, हे भागिलेचं इथं गुणिले होईल, म्हणून साईन 90. कॅल्क्युलेटरमध्ये टाका 400 भागिले साईन 100 इंटू साईन 90. तर आपल्याला टीचा आन्सर मिळेल 406.17. तर अशा प्रकारे आपण लेमिस थेरमचा ह्या टाईपचा प्रॉब्लेम सॉल्व करणार. तर तुम्ही पण एखादा अननोन प्रॉब्लेम घ्या आणि सॉल्व करून बघा.